नमस्कार, मी गणेश शिंदे. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून वैचारिक गुरु या कार्यक्रमामध्ये आर.बी. जाधव सर म्हणजेच प्रायव्हेट टीचर असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आर.बी. जाधव मॅथमॅटिक्स क्लासेसचे संचालक, एक शिक्षण क्षेत्रातील एक अनुभवी व्यक्तिमत्व, त्यांच्याशी आपण महाराष्ट्रातील सध्या लॉकडाऊन संदर्भातील शिक्षण प्रणाली आणि विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न या संदर्भात राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून आपण संवाद साधणार आहोत. सर, प्रथमतः तुमचं स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. एक पहिल्यांदाच तुमच्याशी जाणून घ्यावं असं वाटेल की तुमचं बालपण आणि शैक्षणिक पार्श्वभूमी या संदर्भात तुम्ही काय सांगाल? माझं बालपण हे मूळ गाव हळी, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड या ठिकाणी आहे. आणि त्याच गावामधील आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 4थी पर्यंतचं शिक्षण पूर्ण करून मग पुढे 5वी ते 7वी पर्यंत आमच्या जवळी गावामध्ये 7वी पर्यंतचं शिक्षण केल्यानंतर 8वी ते 10वी देगलूर येथील नावाजलेल्या साधना हायस्कूल देगलूरमध्ये माझे माध्यमिकचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 11वी 12वीला मी यशवंत महाविद्यालय नांदेड येथे सायन्स घेऊन माझं पूर्ण शिक्षण केलेलं आहे. आणि त्यानंतर मग मी इंजिनिअरिंगसाठी म्हणून महात्मा गांधी मिशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन माझे अभियांत्रिकीचे शिक्षण सिव्हिल या ब्रँचमध्ये पूर्ण केलेले आहे. सर, त्या काळी तुम्ही अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलात आणि यानंतर तुम्हाला कुठेही गेला तर चांगला जॉब मिळाला असता, एक चांगलं पॅकेज वगैरे मिळालं असतं. तरी पण सर, तुम्ही सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही नेमकं हे क्लासेस क्षेत्राकडे कसे वळालात आणि आता सध्या तरुणांना तुम्ही नेमकं काय सांगाल म्हणजे तुमच्या माध्यमातून? मुख्य म्हणजे कसं आहे, माझ्या घरामध्येच शैक्षणिक वातावरण असल्यामुळे, कारण माझे वडील 1965 साली श्री संत गाडगेबाबा शिक्षण प्रसारक मंडळ या नावाने एक शैक्षणिक संस्था माझ्या गावामध्येच निर्माण केलेली होती. की जी संस्था करण्यामागे स्वतः गाडगेबाबा, श्री संत गाडगेबाबा हे आमच्या गावी आले होते, मूळ गावी. आणि ते आमच्या शेतात बसून आमच्या वडिलांशी गप्पा करत असताना आमच्या वडिलांनी विचारलं की मला समाजसेवा करायची आहे, तर समाजसेवा आपण कशी केली पाहिजे, काय केलं तर समाजसेवा होईल. तेव्हा गाडगेबाबांनी स्वतःहून सांगितलं आमच्या वडिलांना आणि आसपासच्या पंचक्रोशीतील काही नामवंत लोकांना बोलावून सांगितलं गेलं की तुम्ही एक शाळा काढा, शैक्षणिक संस्था काढा. आणि त्यांचाच एक आदर्श म्हणून आमच्या वडिलांनी श्री संत गाडगेबाबा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केलेली आहे. आणि त्या स्थापनेच्या नंतर जवळपास आज 10,000 विद्यार्थी त्या शैक्षणिक संस्थेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, देगलूरसारख्या ठिकाणी किंवा माळेगाव आहे किंवा आणि वेगवेगळ्या गावी त्या शाळा चालतात. आणि माझ्या वडिलांनाच शिक्षणाची एक आवड आणि त्यांनीच एक शिक्षणामध्ये हिरिरीनं भाग घेऊन शाळेची स्थापना, संस्थेची स्थापना केल्यामुळं माझे 3 काका हे स्वतः शिक्षक होते आणि माझे एक मोठे बंधू हेही शिक्षक आहेत. याचा अर्थ असा आहे की माझ्या घरामध्ये शिक्षकी पेशेला जास्त महत्त्व पहिल्यापासूनच होतं. आणि त्यामुळेच की काय, माझ्या अंगातही तो एक शिक्षकी पेशा असल्यामुळेच की काय, जेव्हा मी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला तेव्हाच माझं मन मला स्वस्थ बसू देत नव्हतं की आपण सुद्धा काही विद्यार्थ्यांना शिकवून आपण त्यांना एक चांगल्या प्रकारचं ज्ञान देऊ शकतो, असं मनामध्ये माझ्या एक भावना तयार झाली. आणि मी जेव्हा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं तर त्या दिवसापासून मनात एक भावना तयार होती की आपण काहीतरी करून मुलांना शिकवलं पाहिजे. फीचा उद्देश नव्हताच. असं वाटायचं की आपण 4-5 मुलांना बोलवायचं आणि त्यांना काहीतरी आपल्याला जो ज्ञान आहे त्यांना द्यायचं, असं मनामध्ये एक भावना होती. म्हणून मी इंजिनिअरिंग फर्स्ट इयरलाच असताना माझ्या कौशल्यावर मी 10-5 मुलं गोळा करून मी शिकवणी द्यायला सुरुवात केलो. आणि तिथूनच मला त्या शिक्षण देण्याची एक पायंडा माझा रचला गेला. आणि तिथून मी माझे शिक्षणही पूर्ण केले इंजिनिअरिंगचे. आणि त्यानंतर मी मागे न वळून पाहता, नोकरीकडे सुद्धा न जाता मी याच क्षेत्रामध्ये आजपर्यंत कार्यरत आहे. नेमकं तुम्ही जे तुम्हाला जी काही आवड होती, आवड असलेल्या क्षेत्रामध्ये तुम्ही उतरलात, त्यामुळे आज तुम्ही या एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये आलात. सर, त्याबद्दलच सर आता सध्या महाराष्ट्रासह देशात जगामध्ये कोरोनाचा फार प्रादुर्भाव मोठा आहे. यामुळे अनेक उद्योगधंदे असतील, व्यवसाय असतील, बरेच खालावलेले आहेत. त्याच सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे एक शिक्षण प्रणाली आहे सर. आणि या शिक्षण प्रणालीमध्ये बंद आहे सध्या. आणि त्यामध्ये अनेक संचालक असतील, प्रत्येक त्यांच्यावर जे अवलंबून लोक आहेत ते असतील आणि विद्यार्थी असतील, या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
हो, तर कसं आहे, आता आम्ही पाहतोय लॉकडाऊन जो आहे म्हणजे ही जी वैश्विक महामारी आहे ही खरं तर 15 मार्चच्या दरम्यान आपल्या महाराष्ट्र नाही पूर्ण भारत देशामध्ये अशी एक आम्हाला सूचना मिळाली की आपल्याला सर्व व्यवसाय बंद करावे लागतील आणि आमचा जो व्यवसाय आहे कोचिंग क्लासेस, तर या कोचिंग क्लासेसला सुद्धा आपल्याला बंद ठेवावं लागेल म्हणून असं जिल्हाधिकाऱ्याकडनं आम्हाला विनंती करण्यात आली. खरं तर त्या दिवसापासून काही लॉकडाऊन सुरू झालेलं नव्हतं 15 मार्चपासून, परंतु आमच्या या व्यवसायामधून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकेल अशा प्रकारची भीती एक शासनाला होती. म्हणून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्या जिल्ह्यामधली कोचिंग क्लासेस आणि शैक्षणिक संस्था म्हणजे शाळा हे 15 मार्चपासूनच बंद करायला सांगितलेली होती. त्यासोबत अनेक व्यवसायावर बी त्या ठिकाणी बंदी होती. परंतु आम्ही 15 मार्चपासून आजपर्यंत आम्ही शासनाला पूर्ण सहकार्य केलेलं आहे. आजपर्यंत आम्ही कुठल्याही आमच्या कोणत्याही कोचिंग क्लास संचालकानं कोचिंग चालू केलेले नाही आहेत. चुकून अपवादात्मक एखादा क्लास संचालक असा असतो की त्याचं कुठंच रजिस्ट्रेशन नसते, पण तो चोरी चुप्याच्या मार्गाने क्लास चालू करतो आणि त्या ठिकाणी शासन त्याच्यावर कार्यवाही करते, पण बदनामी आमची होती. आम्ही तर शासनाला एवढी ग्वाही दिलेली आहे, आम्ही जोपर्यंत लॉकडाऊन संपणार नाही तोपर्यंत आम्ही आमचे क्लासेस बंद ठेवू आणि आम्ही ते नियम पूर्ण पाळलेले आहोत. पण एखादा चोरट्या मार्गानं की जो आमच्या कुठल्या संघटनेचा तो सदस्य नाहीये किंवा आमचा तो कुठला मेंबर नाहीये आणि तो एखाद्या शाळेत काम करतो म्हणजे तो दुहेरी शिक्षक आहे आणि तो एखादा चोरून लपून ट्युशन घेत असताना जर कुठं सापडला गेला असेल आणि त्यात जर शासन कार्यवाही केलेली असेल त्यांच्यावर, तर तो चुकीच्या मार्गाने झालेला आमच्या कोणत्याही क्लासच्या संचालकावर त्याचा परिणाम नाही झाला पाहिजे. आणि शासनाने सुद्धा या बाबतीत विचार केला पाहिजे की आम्ही आतापर्यंत शासनाला मदत करत आहोत, यापुढेही करू, पण आता आमची मदत करण्याची मर्यादा थोडीशी संपलेली आहे आणि म्हणून आम्हाला यापुढे विचार करावा लागणार आहे की आपण नेमकं काय पाऊल उचललं पाहिजे. यासाठी आम्ही थोडं विचाराधीन आहोत. बरं सर, एक तुम्ही म्हणले की 15 मार्चपासून आज बंद आहे, त्या संदर्भात सध्या विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांची नेमकं आता काय कोणत्या पद्धती शिक्षण प्रणाली आता कशी चालू आहे, नेमके आता कसं विद्यार्थी अध्ययन करतात? बरोबर, आम्ही लॉकडाऊन झाल्यानंतर एक 15 दिवस साधारण वाट पाहत होतो की 15 दिवसानंतरच लॉकडाऊन संपेल आणि लागलीच आम्हाला क्लास सुरू करण्यासाठी राज्यामध्ये पूर्ण परवानगी मिळेल. महाराष्ट्रापुरतं जरी बोलायचं झालं तर परवानगी आम्हाला 1 एप्रिल, 10 एप्रिल, 15 एप्रिल पर्यंत मिळेल म्हणून आम्ही वाट पाहत होतो. आणि त्यामुळे आम्ही ऑनलाईन क्लासेसला सुद्धा एक 15 दिवस सुरुवात केलेली नव्हती. पण जेव्हा आमच्या असं लक्षात येऊ लागलं की ही वैश्विक महामारी लवकर संपणारी नाही आणि जरी संपत नसेल तर मग आपण विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ दिलं नाही पाहिजे, म्हणून आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून डिजिटल एज्युकेशन, व्हर्च्युअल एज्युकेशन या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चितपणे, कारण आम्हाला जी विद्यार्थ्यांची काळजी आहे, जसं की आपल्याला माहिती आहे सीईटी, जेईई, नीट या ज्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत, इव्हन दो कॉम्पिटिटिव्हच्या सुद्धा आपल्या एक्झाम असतात, या परीक्षेमध्ये कुठल्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये पेक्षाही कितीतरी पटीनं चांगली तयारी ही बाहेर आमचे एक खाजगी कोचिंग क्लास संचालक करून घेत असतात. आणि म्हणूनच की काय आम्हाला विद्यार्थ्यांच्या काळजीपोटी आम्ही ऑनलाईनचे क्लासेस सुरू केलेले आहेत. पण यात प्रश्न असा आहे की ऑनलाईन कोचिंगच्या माध्यमातून शिकवत असताना ऑनलाईनसाठी लागणारे जे नेट आहे की जे मुलांना मोबाईल्स लागतात, मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व ग्रामीण भागापर्यंत अद्यापही याची पूर्तता झालेली नाही आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाईन कोचिंगसाठी वंचित राहू लागलेला आहे. शहरी भागामध्ये थोड्या का प्रमाणात होत नाही, ऑनलाईन कोचिंग यशस्वी होत आहे, पण ग्रामीण भागातील विद्यार्थी यामध्ये सफर होतो आहे. म्हणून आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून फक्त एक 20 ते 25% यशस्वी आहोत. 70 ते 80% आम्हाला फिजिकल एज्युकेशनच द्यावं लागणार आहे. आम्हाला या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच आम्हाला या ठिकाणी ऑफलाईन क्लासमध्ये यावं लागणार आहे. सर, तुम्ही सांगितलं की 25% यशस्वी होत आहे, अगदी बरोबर सर. जवळपास आता ग्रामीण भगिनी बघितलं तर अनेकांना मोबाईल देखील ऑनलाईन घेणं शक्य होत नाहीत आणि काहींना गावामध्ये रेंज नसते, रेंजच्या प्रॉब्लेममुळे नुकसान होते. आणि त्यासोबतच सर ज्यावेळेस आपण ऑफलाईन शिकवणी घेतो आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन या माध्यमातून जे लेकरांना कसं होईल? ऑनलाईन मध्ये कसं आहे की विद्यार्थी हा समोर आपल्याला दिसत नाहीये, दिसला तरी तो कुठंतरी चॅटिंगच्या माध्यमातून आपल्याला कळतं की त्याला काय अडचण येत आहे. म्हणून त्यामुळं विद्यार्थ्यांचे प्रश्न एकतर डायरेक्ट आमच्या समोर शिकवताना येत नाही आहेत किंवा आम्हाला विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या कुठले प्रश्न फारसे विचारता येत नाही आहेत. आणि त्यामुळं या ऑनलाईनच्या माध्यमातून शिकवत असताना
कुठलाही विद्यार्थी हा 100% समाधानी होऊ शकत नाहीये. ही एक पूरक म्हणून आम्ही केलेला आहे. हा आमच्या समोर एक पर्याय म्हणून नाहीये, कारण आपल्याला माहिती आहे की याच्यासाठी आता एक पूरक आता एक वातावरण म्हणून आम्ही करतो हे काम की ऑनलाईनच्या माध्यमातून, परंतु हा पर्याय होऊ शकत नाहीये. आणि आपल्याला कल्पना आहे की ऑनलाईनच्या वेळेस विद्यार्थी जेव्हा बसतो समोर त्याच्या डोळ्यावरती सुद्धा खूप ताण येत आहे, कारण मोबाईलच्या माध्यमातून मोबाईलचे जे रेज आहेत, प्रकाश जो आहे तो मुलांच्या डोळ्यावरती परिणाम होऊन मुलांच्या डोळ्यांचे प्रॉब्लेम्स येत आहेत, मुलांच्या डोक्यांचे प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत. आणि मुलगा एकाच ठिकाणी बसून राहिल्यामुळं सुद्धा त्याला आरोग्याचे सुद्धा प्रॉब्लेम तयार व्हायला लागलेले आहेत, कारण तो फिजिकली कुठं फिरत नाहीये, एका ठिकाणी बसून राहतोय आणि निव्वळ मोबाईलच्या समोर राहतोय, छोट्या कॅमेऱ्याच्या समोर, स्क्रीनच्या समोर येतोय, म्हणून मुलांना खूप त्रास होतोय. त्या स्क्रीनवरती त्याला क्लिअर सर्व काही पाहायला मिळत नाही. तरी परंतु नाईलाज असतो, मुलं आज त्याच्यासमोर काही प्रमाणात 10% बसत आहेत, आमच्याकडनं शिक्षण घेत आहेत, पण यामध्ये आम्ही 100% विद्यार्थ्यांचं समाधान करू शकत नाही आणि या ठिकाणी विद्यार्थी आमच्याकडे सॅटिस्फाय होऊ शकत नाहीत. म्हणून आज ना उद्या किंवा लवकरात लवकर आम्हाला ऑफलाईन क्लासेसमध्ये, फिजिकल क्लासेसमध्ये येणं आवश्यक आहे आणि आम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. सर म्हणजे 10वी झाल्यानंतर 11वी 12वी चालू होते आणि 11वी 12वीचं मध्ये पालक हे फार विद्यार्थ्याकडे लक्ष देत असतात आणि त्यामध्ये सीईटी असते, नीट असते. म्हणजे नीट आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांना आता जी परीक्षा द्यायची आपल्याला लगेच, ज्या विद्यार्थ्यांना 12वी झालेल्या, त्या संदर्भात त्या विद्यार्थ्यांना काय सांगायचं? बरोबर आहे, कारण JEE आणि नीट ही जी परीक्षा आहे ही आपल्याला कल्पना असेलच, हे देश पातळीवर होणाऱ्या परीक्षा आहेत आणि या परीक्षेच्या साठी विद्यार्थ्यांना खूप तयारी करावी लागते. आज ग्रामीण भागातील विद्यार्थी आपापल्या गावी गेलेला आहे, आज त्यांच्याकडे मोबाईल नाहीत, नेटचे रेंज नाही आहेत आणि त्यामुळं आता जे शिक्षण आमचं ऑनलाईन पद्धतीनं आम्ही JEEचं किंवा नीटचं देतो आहेत ते त्यांना मुबलक प्रमाणात मिळत नाहीये, त्यांना जेवढं पाहिजे त्याचा फायदा होत नाहीये. त्यामुळे याचा नक्कीच त्यांच्या निकालावर परिणाम होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी तर निश्चितपणे या निकालापासून दूर जाणार आहे. शहरी भागातील विद्यार्थी थोडा का होत नाही फायदा करेल, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी JEE आणि नीटच्या परीक्षेमध्ये निश्चित मागे पडणार आहे. मी तर असं म्हणतोय शासनाला, मी असं विनंती करतोय की महाराष्ट्र राज्याच्या प्रोफेशनल टीचर असोसिएशन या संघटनेचा अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्रापुरता तरी मी असं एक शासनाला निवेदन करू इच्छितो की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी या ऑनलाईनच्या माध्यमामुळे त्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यांच्या मार्क्ससाठी तुम्ही कट ऑफ कमी ठेवा, कमीत कमी ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांसाठी तरी, कारण आज त्यांच्याकडे कुठलं साधन नाहीये, गॅजेट्स नाही आहेत, तर त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित आहेत. आणि जर आपली परीक्षा, आता आपल्या परीक्षा पोस्टपोन झालेल्या आहेत, आम्हाला मान्य आहे सप्टेंबरमध्ये काहीतरी परीक्षा ते आलेल्या आहेत आता JEEच्या आणि नीटच्या, पण तोपर्यंत सुद्धा आमचा ग्रामीण भागातील विद्यार्थी खूप शिक्षणापासून दूर गेलेला आहे. म्हणून निश्चितपणे त्यांचा मार्क्सवरती परिणाम होणार आहे, त्यांच्या निकालावरती परिणाम होणार आहे. म्हणून त्यांना आता मार्क्समध्ये किंवा त्यांच्या गुणवत्तेमध्ये त्यांची मेरिट लिस्ट वेगळी काढली पाहिजे, त्यांची प्रवेश प्रक्रिया वेगळी काढली पाहिजे, असं मी शासनाला आपल्या या माध्यमातून, तुमच्या या उपक्रमातून विनंती करू इच्छितो. सर अगदी बरोबर, कारण की सध्या आपण पाहिलं तर ग्रामीण भागातील फार विद्यार्थ्यांची बिकट परिस्थिती आणि रेंजचा प्रॉब्लेम असेल, या गोष्टी तुमच्या मागणीला यश येऊ. त्याचबरोबर सर तुम्हाला काय वाटतं, त्यात सध्या फार विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, त्यासोबतच क्लासेस संचालकांचे फार आर्थिक नुकसान होत आहे, या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटतं की म्हणजे नेमकं जे ऑफलाईन आहे फिजिकल सिस्टीम जे आहे हे कधी चालू होईल? आता आपण पाहताय 4 महिन्यापासून आमचे क्लासेस पूर्णतः बंद असल्यामुळं आमचे क्लास संचालक जे आहेत ते अतोनात परेशान आहेत, कारण आर्थिक बाजू म्हटलात तर क्लास संचालकाचं जे भाडं आहे हे 4-4 महिन्यापासून भाडं रोखलेलं आहे. आणि आज घरमालक जर म्हणत असतील की तुम्ही भाडं भरा, तर हे किराया देण्यासाठी जर आपलं उत्पन्नच बंद असेल तर किराया द्यायचा कुठून, हा सर्व क्लास संचालकासमोर एक मोठा आव असून बसलेला प्रश्न आहे. तरी परंतु आमचे क्लास संचालक आजही आशा ठेवून आज ना उद्या ऑफलाईन मध्ये फिजिकल क्लासेस सुरू होणार आहेत म्हणून एक तट धरून बसलेले आहेत. पण यालाही कुठं तर मर्यादा आहे. शेवटी आर्थिक नियोजन करण्यासाठी फार आपल्याला विचार करावा लागतो. म्हणून आमचे सर्वसाधारण क्लास जे आहेत, सर्वसाधारण क्लास संचालक, आज त्यांच्याकडे जो थोडासा पैसा होता तो संपलेला आहे. आज त्यांच्या घरात एक महिन्याचं राशन भरण्याची त्यांची ताकद राहिलेली नाहीये, किराया देण्याची त्यांची परिस्थिती राहिलेली नाहीये, त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला त्यांच्याकडे पैसा नाहीये. आणि त्यामुळेच की काय, आज आमच्या महाराष्ट्रामध्ये
आमच्या प्रत्येक जिल्ह्यातला क्लास संचालक इतका परेशान आहे. मला दिवसातून 100 क्लास संचालकाचे फोन येत असतात महाराष्ट्रामधून की सर आपले क्लासेस कधी सुरू होणार आहेत, काय होणार आहे आपली ऑफलाईनची परिस्थिती. मी नेहमी शासनाच्या संपर्कात आहे. मी राजकीय जे प्रतिनिधी असतात किंवा जे प्रशासकीय प्रतिनिधी असतात, प्रशासनाचे अधिकारी असतात, यांच्या मी नेहमी संपर्कात आहे. आम्ही निवेदनाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे विनंती करून आम्ही शासनाला वेळोवेळी राजकीय पुढाऱ्यांना विनंती करत आहोत. मी शिक्षण मंत्र्यांशी कालच बोललेलं आहे. शिक्षण मंत्र्यांना मी विनंती केली की आमचे छोटे क्लासेस जे आहेत, ज्यांच्याकडे कमी विद्यार्थी संख्या आहे, त्या क्लासेसला सुरुवात करायला परवानगी मिळाली पाहिजे. तर ताई बोलल्या आणि ताई म्हणाल्या नक्कीच तुमचा विषय आम्ही घेतोय. वर्षाताई गायकवाड मॅडम शिक्षण मंत्री आणि मी साहेबांशी बोलते असं त्या बोललेल्या आहेत. खरं म्हणजे त्यांची पण तळमळ असेल असं मला वाटतंय, कारण त्यांच्या बोलण्यातून तर इतकं मला पॉझिटिव्हनेस दिसला की त्यांनी मला 3 वेळा नक्की मी तुमचा विचार करेन असं बोललेले आहेत. म्हणून मला वाटतंय की आम्हाला जर लवकरात लवकर, आता आम्ही थांबण्याची आमची मानसिकताच राहिलेली नाहीये, म्हणून लवकरात लवकर जर त्यांनी आम्हाला परवानगी मिळवून दिली, अगदी छोट्या क्लासेस संचालका जरी परवानगी मिळाली, 10 विद्यार्थी, 20 विद्यार्थी, 30-40 विद्यार्थ्यापर्यंत, तर आमचा क्लास संचालक जगू शकतो, छोटा क्लास संचालक. नाहीतर निश्चितपणे क्लास संचालकावर सुद्धा एक प्रकारे आत्महत्या करायची सुद्धा वेळ येऊ शकते असं मला या ठिकाणी निश्चित वाटत आहे. नक्की सर, म्हणजे तुमची मागणी मान्य हो आमच्या माध्यमातून इच्छा. आणि सर त्याचबरोबर जे आपण पाहतो शिक्षण प्रणालीमध्ये 2 भाग पडतात. यामध्ये एक प्रायव्हेट शिक्षण पद्धती आणि एक जे आपले कॉलेज असतात, गव्हर्नमेंट कॉलेज, या संदर्भात म्हणजे काय सारखेपण आहे का वेगळेपण आहे, यामध्ये काय काय वाटतं मला? आम्ही सतत जवळपास 20 वर्षापासून पाहतोय की 2000 मध्ये आमच्या कोचिंग क्लासेसवरती एक कायदा आलेला होता, एक कायदा नियमावली तयार करण्यात आलेली होती, पण तो कायदा फेटाळला गेलेला आहे. पण आजही आम्हाला प्रश्न आहे आणि शासनाने त्यावर विचार करायला पाहिजे की कोचिंग क्लासेस चालवणारे हे शिक्षण क्षेत्रामध्ये, शिक्षण म्हणजेच शाळा महाविद्यालय याच्या सारख्याच किंवा त्या कॅटेगरीमध्ये यांना घ्यायचं, शिक्षण व्यवस्थेमध्ये यांना घ्यायचं का व्यवसाय म्हणून यांना घ्यायचं, हा प्रश्न आहे. कारण आम्ही कोचिंग क्लास संचालक आज परवानगी जी आहे, आम्हाला शॉप ॲक्टची परवानगी आहे. शॉप ॲक्टची परवानगी म्हणजे हा काय व्यवसाय झाला. आम्ही या ठिकाणी GST भरतो शासनाला. पहिलं याचं सर्व्हिस टॅक्स होतं, आता ते GST मध्ये आलेलं आहे. आता त्याच्यानंतर आम्ही इन्कम टॅक्स भरतो, कारण आम्ही प्रॉफिटमध्ये आमचा बिझनेस चालवतो. लॉस असेल तर लॉस, प्रॉफिट असेल तर प्रॉफिट, म्हणून आम्ही इन्कम टॅक्सही भरतो. आम्ही नगरपालिकेचे परवाने काढतो, आम्ही प्रोफेशनल टॅक्स भरतो. आम्ही सर्व टॅक्सेस भरत असताना सुद्धा जर आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये येतो, आम्ही शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहोत, म्हणून शाळेला आणि महाविद्यालयाला जे नियम लावले चाललेले आहेत ते नियम लावून आम्हाला जर आमचेही क्लासेस बंद ठेवा असं शासन म्हणत असेल, तर आम्हाला वाटतं मग आम्हाला व्यावसायिक म्हणून तुम्ही GST का लावता? आम्हाला GST लावू नका. जर तुम्ही म्हणता शाळेला GST नाही, तुम्हाला कल्पना आहे शाळेमध्ये जे इलेक्ट्रिसिटी बिल असतं ते इलेक्ट्रिसिटी बिल रेसिडेन्शियल टाईपचं असतं, कमर्शियल नसतं. आणि आमचं बिल कमर्शियल असतं. आमचा टॅक्स कमर्शियल असतो, म्युनिसिपल टॅक्स. मग शाळेला जे टॅक्स आहे हे कमर्शियल नाही आहे. मग शाळा आम्ही व्यवसाय, तुम्ही दोन्हीला एक समजू नका ना. आम्हाला व्यवसायच समजा. आम्ही तुम्हाला प्रत्येक ठिकाणी टॅक्स द्यायला होतो. शाळा ही नो लॉस नो प्रॉफिट तत्वावर चालत असते. शाळा ही प्रॉफिटवर दाखवता येत नाही किंवा चालत नसते. शाळा प्रॉफिट नसतो शाळेला. मग आम्ही प्रॉफिट दिल्यानंतर आमच्या प्रॉफिटवर आम्ही टॅक्स भरत असतो, आम्ही GST भरतो. तर मग आम्हाला स्वतंत्र व्यावसायिकाचा दर्जा द्या. आता कोणत्या व्यवसायाचा दर्जा तुम्ही आम्हाला देताल ते आम्ही आणि तुम्ही मिळून आमचे काही प्रतिनिधी घ्या. तुम्ही आपलं एक मंडळ नेमा आणि त्या मंडळाच्या नंतर आम्ही आणि तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आणि आमच्या क्लासचे काही प्रतिनिधी मिळून ठरवूया. आम्ही मागणी करू आम्हाला कोणत्या व्यवसायाचा दर्जा तुम्ही देणार आहात, आणि तो दर्जा जर आम्हाला दिलात व्यवसायाचा तर आम्ही समाधानाने जगू शकतो. नाहीतर आम्ही दुहेरी अवस्थेत आहोत. एकीकडून सगळ्या प्रकारचे कर घेऊन टाकायचे आणि दुसरीकडे तुम्ही शिक्षण व्यवस्थेमध्ये आहात म्हणून शिक्षणासारखे शाळेला नियम, शाळा बंद, ट्युशन बंद. आमचा आणि शाळेचा आता संबंध कुठं दिसतोय? कारण आम्ही व्यावसायिक आहोत. मग तुम्ही सर्व व्यवसायाला परवानगी दिलात. जसं तुम्ही आज लग्न करण्यासाठी 25 लोकाला 50 लोकाला मंगल कार्यालयाच्या ठिकाणी परवानगी दिलात. तुम्ही जिमला परवानगी दिलात. आता तुम्ही कटिंग सलून मध्ये तुम्ही कटिंग करायला तरी ऍटलीस्ट परवानगी दिलात. तुम्ही आता हॉटेल चालू करायला परवानगी दिलात. तुम्ही ऑलरेडी टेकआउटला परवानगी दिलेली होती.
मग आम्हाला आमच्याच एका व्यवसायाला का परवानगी नाही? जर आमचा व्यवसायच आहे, आम्ही कर भरत असतो, तर आम्हालाही परवानगी मिळावी अशी आम्ही प्रकर्षाने शासनापुढे मागणी करत आहोत. बरं सर, एकदम बरोबर सर. आणि जर तुम्हाला इदाकादाची जर आमच्या माध्यमाची दखल घेऊन जर तुम्हाला परवानगी दिलीच समजा सर, तर तुम्ही कशा प्रकारे विद्यार्थी करतात, शिकवणी कशी चालू करतात, म्हणजे नेमकी काळजी काय घेतात विद्यार्थी कोरोनाच्या बाधित होऊ नये या संदर्भात तुम्ही काळजी काय घेणार? आम्हाला जर शासनाने परवानगी दिली तर आम्ही आमच्या वर्गामध्ये विद्यार्थी संख्या जी आम्हाला शासनाची जी नियमावली आहे, गाईडलाईन्स आहेत, मार्गदर्शक तत्वे जे काही असतील त्याचं पालन करूनच, जर स्क्वेअर फीट प्रमाणे जर आम्हाला शासन म्हणत असेल की 10 ते 12 स्क्वेअर फीट मध्ये एक विद्यार्थी बसवा, तर आम्ही त्या पद्धतीने आम्ही त्यांची पूर्तता करायला तयार आहोत. अथवा शासन म्हणत असेल एका बेंचवर एक विद्यार्थी बसवा, तेही आम्ही पूर्तता करायला तयार आहोत. किंवा शासन म्हणत असेल की तुम्हाला 30 विद्यार्थ्याच्या वर विद्यार्थीच घेता येत नाहीयेत, तिथेही आमची मानसिक तयारी आहे. थोडासा प्रश्न असा येतो, मोठ्या क्लासेसचा प्रश्न येतो. एखाद्या मोठ्या क्लासमध्ये 500ची बॅच असते आणि आमचा व्यवसाय असल्यामुळे आम्ही किती विद्यार्थ्यांची बॅच ठेवायला पाहिजे हा प्रश्न कोणाचाच नाहीये. कारण सर्व आपण टॅक्स भरतोय, व्यवसाय आहे, 500ची बॅच आहे का 200ची आहे तो प्रश्न नाही. पण आज आजच्या परिस्थितीमध्ये, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये 500ची बॅच हे कोणी घेऊ शकणार नाहीये. कारण 500ची बॅच घेण्यासाठी त्यांना एखादं मंगल कार्यालयच लागणार आहे जर 500ची बॅच घेत असेल तर. म्हणून मला असं वाटतं की जर आम्हाला शासन म्हणत असेल स्क्वेअर फीट प्रमाणे तुम्ही विद्यार्थी संख्या घ्या, तर आम्ही 10 ते 12 स्क्वेअर फीटवर एक विद्यार्थी बसवून कमी विद्यार्थ्यांच्या बॅचेस आम्ही घेणार आहोत. मुलांना वर्गामध्ये प्रवेश देण्याच्या अगोदर त्यांची थर्मल स्कॅनिंगनं आम्ही स्कॅनिंग करून त्यांचं टेम्परेचर वर्कआउट करणार आहोत. आम्हाला वाटलं एखाद्या विद्यार्थ्याचं टेम्परेचर 100 सेंटीग्रेडला क्रॉस करत आहे तर त्या विद्यार्थ्याला आम्ही घरी वापस पाठवू, त्यांच्या पालकांना सूचना देऊ की हा विद्यार्थी याचं टेम्परेचर याच्या अंगात आहे म्हणून याला घरीच बसवा, क्लासला कृपया पाठवू नका. आम्ही मास्कचा वापर करू, कंपल्सरी करू सर्वांना, आमच्या कर्मचाऱ्यांना मास्क कंपल्सरी करू, आम्ही स्वतः मास्क वापरू आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना मास्क कंपल्सरी करून आमचे हॉल सॅनिटाईज करू, आम्ही प्रत्येक गोष्ट सॅनिटाईज करू आम्ही आणि आमचे क्लास चालू ठेवू. सर, अशा पद्धतीने चाललं तर नक्कीच विद्यार्थ्यांचा, ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शहरी भागातील दोघांचा देखील फायदा होईल. सर, आपण नांदेडमध्ये शिक्षण प्रणाली म्हणलं की शिक्षणासंदर्भामध्ये नांदेड हा एक नावाजलेलं शहर आहे आणि नांदेडमध्ये नावाजलेलं शहर असल्यामुळे हे क्लासेस असतील, हॉस्टेल असतील, त्या संदर्भात त्यांच्यावर डिपेंड असलेले मेसवाले असतील, रूम मालक असतील, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सगळेच आर्थिक अडचणीत आलेले आहेत. आणि काही क्लासेसवाले म्हणजे प्रत्येक शिक्षण प्रणालीतले हॉस्टेल क्लासेस यांना फार भाडे देखील जास्त आहे आणि भाडे घरी बसून न काही कुठलं इन्कम चालू नाही आणि भाडे द्यावे लागतात. या संदर्भात त्याचं काही जे मालक आहेत, काही मालक तर काही कमी घेत नाहीत आणि जे क्लासेस संचालक आहेत हे कुठेतरी मानसिक खच्चीकरण होत आहे असं आम्हाला जाणून मिळतं. त्या संदर्भात त्यांना काय सांगाल? बरोबर आहे. आता आमचे क्लास संचालकाचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 1 लाख आम्ही क्लास संचालक आहोत. म्हणजे आमचे स्वतःचे क्लास ओनर्स आम्ही आहोत 1 लाख. आणि आमच्याजवळ काम करणारे प्रत्येक क्लास संचालकाकडे 4 ते 5 कर्मचारी आहेत. असं जर विचार केला तर आमच्या जवळपास आम्ही क्लास संचालक आणि आमच्यासोबत काम करणारे कर्मचारी, मग ते कर्मचारी शिक्षक तर कर्मचारी असो किंवा शिक्षक असो, असे म्हणून 5-6 जण एका क्लासच्या ठिकाणी असतात. आणि त्यांचा कुटुंबाचा विचार केला तर 6 गुणिले 5 जरी केलं तरी 30 लाखाच्या जवळपास व्यक्ती आमच्या या क्लासमध्ये संबंधित आहेत. त्यांचं पूर्ण उपजीविका 30 लाख लोकांची महाराष्ट्रातली आमच्या क्लास क्षेत्राशीच अवलंबून आहे. आज आम्हाला एकट्याला त्रास नसून, एका क्लास संचालकाला त्रास नसून, तर एकासोबत 6 जण, 6 सोबत त्यांचे कुटुंब, म्हणजे एका क्लास संचालकासोबत 30 ते 40 लोकांची उपजीविका आहे. असे आमचे 1 लाख क्लास संचालक महाराष्ट्रात आहेत. म्हणून 30 ते 40 लाख क्लास संचालकाचा किंवा शिक्षकांचा किंवा व्यक्तीचा या ठिकाणी जीवनाचा प्रश्न आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी आंदोलनाची सुद्धा तयारी आमच्याकडे चालू आहे. आज बीडमध्ये आमच्याच क्लासचे एक बीडचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष आहेत, ते तिथं आज 3रा दिवस आहे त्यांचा, तर ते बेमुदत उपोषणासाठी बसलेले आहेत केस तहसीलच्या समोर. त्यांनी टेंट टाकून दररोज एक 4 तासाचं त्यांनी सांगितलेलं आहे, वेळ दिलेला आहे, 4 तासाचं काहीतरी त्यांनी तिथं उपोषण सुरू केलेलं आहे आणि बेमुदत आहे. आजचा 3रा दिवस चालू आहे. वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन सुरू आहेत. कोल्हापूरमध्ये असं आंदोलन चालू आहे, गांधीगिरी पद्धतीनं आहे. क्लासरूम पूर्ण खाली,
फक्त फळ्यावर जाऊन शिक्षक शिकवत आहेत, विद्यार्थी कुणीच नाही आहेत वर्गामध्ये. हे गांधीगिरी पद्धतीने चालू आहे. हिंगोलीमध्ये सुरुवात केलेली आहे. आम्ही नांदेडमध्ये आमच्या लोकांनी काल परवा जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाच्या नंतर जिल्हाधिकारी साहेबांनी मला स्वतः बोललेले आहेत आणि त्यांनी म्हटले की आमचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळा व्यवसाय सुरू झालेला आहे, तर तुमचाच व्यवसाय का नको. मग एवढं सगळं पॉझिटिव्ह असताना सुद्धा आमचा व्यवसाय का सुरू होत नाही, कुठं पाणी मुरतंय, काय अडचण आहे हे आम्हाला कळत नाहीये. त्यामुळं आमचे क्लास संचालक आता शांत राहू शकत नाही आहेत. आमच्या मर्यादा संपलेल्या आहेत, आर्थिक बाजू अतिशय कमकुवत झालेली आहे आणि जर याचे काही परिणाम वेगळे होऊ लागले तर त्याला शासन सुद्धा जबाबदार होऊ शकतं. म्हणून शासनाने आमचं का विचार केला पाहिजे, गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि आमच्या क्लासमध्ये क्लास चालू करण्यासाठी कमीत कमी विद्यार्थ्यांच्या बॅचेससाठी परवानगी द्यावी अशी मी शासनाला नम्रपूर्वक परत एकदा आपल्या माध्यमातून विनंती करतो. आता आपण प्रोफेशनल टीचर असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष RB जाधव सरांशी संवाद साधलेला आहे. त्यामध्ये सरांनी शिक्षण प्रणालीमध्ये येत असलेल्या कोचिंग क्लासेस असतील, हॉस्टेल असतील, स्टेशनरी असतील, झेरॉक्स सेंटर असतील, अनेक जे काही व्यावसायिक आहेत यांना ज्यांच्या काही अडचणी आहेत या शासनापर्यंत मागण्या केलेल्या आहेत त्या संदर्भात त्यांना एक दिलासा दिलेला आहे आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांना देखील नीट असेल, GE असेल, CET असेल या संदर्भात देखील मार्गदर्शन केलं आहे. हे मार्गदर्शन प्रत्येक विद्यार्थ्यांना मूल्यवान ठरेल. सर, तुम्ही वेळातला वेळ काढून आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद सर. आणि त्यासोबतच आपण अशाच प्रकारे वैचारिक गुरु या कार्यक्रमामध्ये पुन्हा भेटूया नवीन विषयासह. धन्यवाद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.